Hello friends, welcome in Learning Studio. Today we will see real numbers practice set 2.1. नंबर सिस्टीम मध्ये यापूर्वीच आपण पाहिलेला आहे नॅचरल नंबर्स म्हणजे ऑल काउंटिंग नंबर्स लाईक 1 2 3 4 टिल इन्फिनिटी. यामध्ये जर आपण 0 ॲड केला म्हणजे W होल नंबर सेट 0 1 2 3 टिल इन्फिनिटी. आणि आणखीन एक सेट पाहिलेला आहे तो आहे इंटिजर्स म्हणजे 0 ऑल नॅचरल नंबर्स अँड अपोजिट्स ऑफ नॅचरल नंबर्स. 8th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेला आहे व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर्स. इफ p अँड q आर इंटिजर्स देन द नंबर p बाय q इज कॉल्ड अ रॅशनल नंबर. म्हणजे कुठलाही जो फ्रॅक्शन आहे जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्मॅटमध्ये दाखवलेला आहे फक्त जो डिनॉमिनेटर आहे तो 0 नसावा अशा नंबरला रॅशनल नंबर असे म्हणतात. यानंतर आपण काही प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स पाहूयात. इफ a b c आर एनी रॅशनल देन फर्स्ट प्रॉपर्टी a प्लस b इज इक्वल टू b प्लस a या प्रॉपर्टीला कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात. सेकंड प्रॉपर्टी आहे a प्लस b प्लस c इज इक्वल टू a प्लस b प्लस c या प्रॉपर्टीला असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात. तिसरी प्रॉपर्टी आहे a प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस a ॲडिटिव्ह आयडेंटिटी. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे a प्लस मायनस a इज इक्वल टू 0 या प्रॉपर्टीला ॲडिटिव्ह इनव्हर्स असे म्हणतात. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स. फर्स्ट प्रॉपर्टी आहे a इंटू बी इज इक्वल टू b इंटू a दॅट इज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड आहे a इंटू बी इंटू c इज इक्वल टू a इंटू b इंटू c ही प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी आहे a इंटू 1 इज इक्वल टू 1 इंटू a इज इक्वल टू a दिस इज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. लास्ट प्रॉपर्टी आहे a इंटू 1 बाय a इज इक्वल टू 1 बाय a इंटू a इज इक्वल टू 1 अँड दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिव्हन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाइप. म्हणजे आपल्याला इथं जे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत त्यांचा डेसिमल फॉर्म म्हणजे इथे डिव्हिजन झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल 13 ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर तो जो येणारा डेसिमल फॉर्म आहे तो टर्मिनेटिंग असेल का नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग असणार आहे याचा आपल्याला अंदाज लावायचा आहे. आणि याला दोन पर्याय आहेत. एक तर तुम्हाला प्रत्यक्ष भागाकार करून पाहावं लागेल किंवा दुसरी जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगते. आता पहा यातला प्रत्येक जो रॅशनल नंबर आहे तो तुम्ही रीड करा. हा जो फर्स्ट आहे 13/5 त्याचा डिनॉमिनेटर काय आहे 5. मग या 5 चे जर आपण फॅक्टर्स केले तर ते काय असतील 5 इंटू 1. हा जो आहे 11 इंटू 1. हा जो 16 आहे त्याचे जर आपण प्राईम फॅक्टर्स केले तर याचा प्रत्येक प्राईम फॅक्टर हा काय आहे 2. हा 125 डिनॉमिनेटर आहे तर याचा प्रत्येक फॅक्टर काय असणार आहे 5 म्हणजे 125 इज इक्वल टू 5 इंटू 5 इंटू 5. आणि हा जो 6 आहे याचे दोन फॅक्टर्स असतील 2 इंटू 3 म्हणजे 2 अँड 3. आता यांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की ज्याचा डिनॉमिनेटर म्हणजे ज्या नंबरचा डिनॉमिनेटर हा 5 म्हणजे ज्याचा प्राईम फॅक्टर 5 आहे असा डिनॉमिनेटर आणि ज्याचा प्राईम फॅक्टर 2 आहे असा डिनॉमिनेटर नेहमी करता टर्मिनेटिंग डेसिमल होत असतो. म्हणजे तो जो फ्रॅक्शन आहे तो जो रॅशनल नंबर आहे तो काय कन्वर्ट होणार आहे कशामध्ये भागाकारानंतर तर तो होणार आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणि रादर देन दिस म्हणजे ज्याचा प्राईम फॅक्टर ज्या डिनॉमिनेटरचा प्राईम फॅक्टर हा 2 आणि 5 याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी आहे किंवा वेगळा आहे तर असा जो रॅशनल नंबर आहे तो कसा होणार आहे नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाइप असणार आहे. मग पहा यामधला हा जो फर्स्ट आहे म्हणजे
1 काय आहे 13/5. त्याच्यानंतर हा 3 29/16 आणि हा 4 17/125. हे जे 3 नंबर्स आहेत रॅशनल नंबर्स दे विल बी टर्मिनेटिंग. आता हे जे आपण टर्मिनेटिंग लिहिलेलं आहे हे कुठल्या कारणामुळे लिहिलेलं आहे, कुठल्या बेसिसवर लिहिलेलं आहे, तर दे हॅव किंवा the numbers, the rational numbers have denominators as prime factors 2 and 5. यानंतर जे आता उर्वरित 2 आहेत, कुठला नंबर इथे रिमेनिंग आहे सेकंड 2/11 आणि आणखीन एक शिल्लक आहे नंबर 5 11/6. यांना कुठल्या कॅटेगरी मध्ये आपल्याला टाकता येईल? दे आर नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग. याचं रिझन काय आहे की हे नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग आहेत? तर दे हॅव denominators as prime factors other than 2 and 5. other than 2 and 5 म्हणजे काय पहा, हा जो 11 डिनॉमिनेटर आहे त्याचा फॅक्टर काय येणार आहे 11च आहे आणि हा जो 6 आहे त्याचा जो प्राइम फॅक्टर आहे तो 2 आणि 3 आहे. म्हणजे 2 तर आहेच पण त्याचा दुसरा फॅक्टर काय आहे 3 म्हणजे अदर दॅन 2 अँड 5. म्हणून हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहे? नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग. याच प्रॅक्टिस सेट मधला सेकंड क्वेश्चन असा आहे, राईट द रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे 127 डिवायडेड बाय 200. ह्या 127 ला 200 न डिवाइड करायचा आहे. हा 127 कसा आहे? स्मॉलर दॅन 200 म्हणून या ठिकाणी डिव्हिजन जाणार नाही म्हणून 0 मायनस 0. तर रिमाइंडर किती राहिला 127. पहा आपण जर याला इथे 127 ला डेसिमल दिला आणि पुढे खूप झिरो जर आपण घेतली तर या संख्येमध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. मग आपण काय करूया, ह्या 200 न आपल्याला इथं डिव्हिजन करायचं आहे म्हणून आपण काय घेतलं डेसिमल घेतला. मग इथं जो डिव्हिजन आपण देत आहोत, भागाकार जो येत आहे त्या ठिकाणी पण काय होणार आहे डेसिमल येणार आहे. आणि मग या जे झिरोज घेतलेले आहेत त्यामधला एक झिरो आपण या रिमाइंडरच्या पुढे मांडायचा आहे. आता पहा 200 न आता आपल्याला कितीला डिवाइड करायचं आहे 1270. कितीचं डिव्हिजन जाईल तर 200 6 इज 1200. ठीक आहे. आता 1200 आपण काय करत आहोत सबट्रॅक्ट करत आहोत. मग रिमाइंडर किती राहिला 70. आणखीन एक झिरो आपण खाली घ्यायचा रिमाइंडरच्या पुढे 200 3 इज 600. आता या ठिकाणी रिमाइंडर किती राहिला 100. मग या 100च्या पुढे जर आपण आणखीन एक झिरो घेतला तर हे किती झालं 1000. म्हणजे यापैकी फक्त आपण किती झिरोज वापरायला 3 झिरोज. म्हणजे ह्या चौथ्या झिरोचं काही काम नाही. 200 5 1000. पहा इथे रिमाइंडर किती राहिलेला आहे 0. म्हणजे या ठिकाणी काय झालं डिव्हिजन संपलेला आहे. म्हणजे आपला जो डेसिमल फॉर्म आहे तो काय आलेला आहे 0.635. हे टर्मिनेटिंग डिव्हिजन आहे आणि हा फॉर्म कशाचा आलेला आहे 127 डिवायडेड बाय 200 याचा. तर याच क्वेश्चन मधलं सेकंड डिव्हिजन आपण पाहूया 25 डिवायडेड बाय 99. आता या 25 ला आपल्याला 99 न डिवाइड करायचं आहे. पहा
25 इज स्मॉलर दॅन 99. मग आपण काय करूया, झिरोचं डिव्हिजन देऊया, भाग जात नाही म्हणून 0 मायनस 0. रिमाइंडर किती राहिला 25. आता या 25 च्या पुढे एक डेसिमल देऊन आपण पाहिजे तेवढे झिरोज काय करू शकतो, घेऊ शकतो. मग त्यातला एक झिरो आपल्याला खाली घ्यायचा आहे, पण बिफोर दॅट या झिरोच्या पुढे हा जो इथे डिव्हिजन मधला जो झिरो आहे त्याच्या पुढे काय करूया आपण, डेसिमल घ्यावं लागणार आहे. कारण आपण हे 25 ला क्रॉस करून पुढे चाललेलो, त्याच्या पुढचा झिरो आणत आहोत. मग आता झिरो काय करायचा, या ठिकाणी रिमाइंडरच्या पुढे लिहायचा. आता पहा 99 न जर आपण 250 ला डिव्हाइड केला तर इथे 2 चा डिव्हिजन जातो, म्हणजे मायनस 198. पहा इथे रिमाइंडर किती राहिला, तो राहिला 52. मग आता हा 52 जो आहे त्याला काही डिव्हिजन जात नाही या 99 नी, म्हणून आणखीन एक झिरो आपण खाली घ्यायचा या रिमाइंडरच्या पुढे. मग आता 99 5 डिव्हिजन जाईल. ओके, 99 5 किती 495. हा 495 कसा मिळवायचा पहा, तुम्ही 99 ला मल्टिप्लाय करून पहा, म्हणजे त्याचा एक टेबल तयार करा. तुमच्या आपोआप लक्षात येईल की 99 5 495 म्हणजे आफ्टर मल्टिप्लिकेशन. कारण आपण 6 घेतलं ते 120 चे काय होत आहे, पुढे जात आहे. म्हणून 99 5 495. या ठिकाणी रिमाइंडर राहिला 25. पहा आपण परत मूळ स्टेप जी होती आपली पहिली त्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे हे डिव्हिजन काय होणार आहे, परत असंच रिपीट होणार आहे. म्हणजे हा 0.25 जो आहे यातला 25 काय होणार आहे, रेकर होणार आहे, रेकरिंग मध्ये येणार आहे. म्हणून याचा डेसिमल फॉर्म कसा आहे, नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग मध्ये आहे 0.25 रेकर. यामधला थर्ड जो आहे तो आहे 23/7. सो 23 इज डिवायडेड बाय 7. पहा या ठिकाणी 23 हा बिगर नंबर आहे, म्हणजे डिव्हिजन जात आहे. 7 3 21. रिमाइंडर इज 2. पण आता हा जो 2 रिमाइंडर राहिलेला आहे दॅट इज लेस दॅन 7. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी 23 नंतर डेसिमल घ्यायचा आणि मग झिरोज घ्यायचे. तुम्ही डेसिमल नंतर किती जरी झिरो घेतले तरी इट डझंट मेक डिफरन्स टू द ओरिजिनल नंबर. मग आता डेसिमल नंतरचा झिरो आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी रिमाइंडरच्या नंतर. पण 23 ला क्रॉस करून जाताना मध्ये कोण आहे, या ठिकाणी डेसिमल, तो आपण इथे प्लेस करायचा. आणि मग आता आपण या ठिकाणी झिरो घेऊ शकतो. आता किती ना डिव्हिजन जाईल, 7 2 इज 14. रिमाइंडर किती राहिला या ठिकाणी 6. ओके, पुढचा एक झिरो घ्या. 7 8 इज 56. रिमाइंडर राहिला 4. नंतर एक झिरो घ्या. 7 5 इज 35. रिमाइंडर राहिला 5. ओके, आणखीन एक झिरो घेऊया आपण. 7 7 इज 49. रिमाइंडर राहिला 1. ओके, आणखीन एक झिरो घेऊ. 7 1 इज 7. रिमाइंडर राहिला 3. पुढे एक झिरो घेऊया. 7 4 इज 28. रिमाइंडर राहिला 2. आता हा जो रिमाइंडर 2 राहिलेला आहे म्हणजे आपण या सेकंड स्टेप कडे पुन्हा आलेलो आहोत. म्हणजे पुन्हा हे डिव्हिजन जे आहे सगळं रिवाइज होणार आहे. तर आपण इथेच थांबूया कारण हे सगळं रेकर होणार आहे, रेकरिंग मध्ये आहे. म्हणून 23/7 याचा जो डेसिमल फॉर्म आहे तो आहे 3.285714. आणि हा जो ग्रुप आहे 285714 याला रेकरिंग सांगितलं. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म रेकरिंग. ओके, आता 4/5. 4 इज डिवायडेड बाय 5. लहान नंबर आहे 4 हा 5 पेक्षा, म्हणून 0 डिव्हिजन जात नाही. ओके, घेऊया. रिमाइंडर राहिला 4. आता या ठिकाणी 0 घेण्यासाठी इथे डेसिमल प्लेस करावं लागेल. आपण
इथे काही झिरोज घेऊया आणि त्यातला एक झिरो खाली घेण्यासाठी हा डेसिमल इथे प्लेस करायचा. सो 1 0 मी इथे खाली घेतलेला आहे. 5 8 इज 40. सो रिमाइंडर इज 0. आपलं डिव्हिजन काय झालं, टर्मिनेट झालेलं आहे, थांबलेलं आहे. ओके, सो 4/5 याचा डेसिमल फॉर्म काय झाला, 0.8. हा रेकरिंग नाही, कारण डिव्हिजन काय झालेलं आहे, टर्मिनेट झालेले, रिमाइंडर 0 आलेला आहे. नेक्स्ट घेऊया आपण 17/8 या डिव्हिजन साठी. पहा 17 हा नंबर बिगर दॅन 8 आहे, म्हणून 8 2 इज 16. मग या ठिकाणी रिमाइंडर किती राहिला, 1. आता हा लेस नंबर आला, 8 पेक्षा हा काय आहे, लहान आहे. पुढे 0 घेण्यासाठी आधी या ठिकाणी आपण काय करूया, डेसिमल देऊन 0 लिहूया. ठीक आहे. आता यातला एक 0 खाली घेण्यासाठी इथे डेसिमल प्लेस करावा लागतो. मग 8 1 8, रिमाइंडर राहिला 2. आणखीन एक 0 खाली घेऊया, 8 2 इज 16. रिमाइंडर काय राहिलेला आहे, 4. आणखीन एक 0 घेऊया, 8 5 इज 40. रिमाइंडर राहिला 0. या ठिकाणी डिव्हिजन टर्मिनेट झालेला आहे, म्हणून 17/8 याचा डेसिमल फॉर्म आहे 2.125. क्वेश्चन नंबर 3 असा आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन p/q फॉर्म. तर हा जो फर्स्ट रॅशनल नंबर आहे तो आहे 0.6 रेकरिंग, म्हणजे हा 6 फक्त काय आहे, रेकरिंग आहे. मग या नंबरला आपण काय करूया, x असं कन्सिडर करूया. लेट x इज इक्वल टू 0.6 बार. लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त एकच नंबर रेकर राहिलेला आहे, ते आपण इथे लिहून घ्यायचं. इन दिस नंबर ओनली 6 इज रेकरिंग. याच्या पाठीमागे एक कारण आहे पहा. हे जे लिहिलेलं आहे x इज इक्वल टू 0.6 बार किंवा 6 रेकरिंग, तर याला आपण काय करूया, 1 नंबर देऊन घेऊया. ओनली 6 इज रेकरिंग, सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 विथ 10. आपण हे जे इक्वेशन 1 आहे त्याला काय करायचं, 10 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 10x. लेफ्ट साइडला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं काय होईल, 10x इज इक्वल टू 0.6 ला जर तुम्ही मल्टिप्लाय करत आहात तर 6.6 आणि हा पुढचा 6 काय होईल, रेकरिंग मध्ये येईल. याला आपण काय करूया, सेकंड नंबर देऊया, इक्वेशन नंबर 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. हा सेकंड मधून फर्स्ट सबट्रॅक्ट करायचा. 10x minus x is equal to 6.6 रेकरिंग minus 0.6 रेकरिंग. 10x मधून x सबट्रॅक्ट झाला, काय राहिलं, 9x is equal to, आता यांचं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर ते असेल 6.0. कारण पुढचा 6 रेकरिंग आणि हा 6 रेकरिंग सबट्रॅक्ट होणार आहेत, म्हणजे पुढचे सगळे 6 सबट्रॅक्ट होणार आहेत आणि त्यांचा रिमाइंडर येणार आहे 0. म्हणजे फक्त हा जो डेसिमलच्या आधीचा नंबर आहे तोच फक्त राहील आणि तो आहे 6. मग हा x च्या सोबतचा 9 आपण डिव्हिजन मध्ये लिहूया राईट साइडला. इट विल बी 6/9. हा आहे रॅशनल नंबर. सो रॅशनल नंबर इज 6/9. यामधला जो सेकंड आहे तो पहा 0.37 आणि या ठिकाणी 37 ह्या दोन्ही नंबर्स वर काय आहे, रेकरिंग साइन आहे. म्हणजे याला आपण गृहीत धरूया. लेट x इज इक्वल टू 0.37 बार. आणि इथे काय होत आहे, इन दिस नंबर 37 इज रेकरिंग. म्हणजे 37 हे दोन नंबर
नंबर झालेले आहेत, दोन संख्या आहेत या 3 आणि 7. तर 3 आणि 7 हे दोन डिजिट्स या ठिकाणी रेकर होत असल्यामुळं आपल्याला या इक्वेशनला, याला इक्वेशन नंबर 1 देऊयात, त्याला किती न मल्टिप्लाय करावं लागेल तर 100 न मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन 1 विथ 100. मग या x ला जर मी 100 न मल्टिप्लाय केलं, इट विल बिकम 100x इज इक्वल टू, हा 37 जो आहे डेसिमल नंतरचा तो आधी येईल, पण तिथे इन्फिनाइट 37 आहेत म्हणून 37 रेकरिंग, म्हणजे 37.37 आणि रेकरिंग. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. Subtract equation 1 from 2. Okay, 100x minus x is equal to 37.37 recurring minus 0.37 recurring. 100x मधून x सबट्रॅक्ट झाले, 99x is equal to, आता या ठिकाणी सबट्रॅक्शन पहा, डेसिमल नंतरचे ऑल 37 हे जे ग्रुप्स आहेत रेकरिंगचे ते सगळे सबट्रॅक्ट होऊन 0 येणार आहेत आणि डेसिमलच्या आधीचा फक्त जो नंबर आहे 37 तोच राहणार आहे ऍज अ रिमाइंडर. सो x is equal to 37 divided by 99 and this is the rational form. Okay, म्हणजे हा p by q फॉर्म मध्ये आलेला आहे. सो द रॅशनल नंबर is 37 by 99. यामधला थर्ड क्वेश्चन जो आहे तो आहे 3.17 रेकरिंग. दोन डिजिट्स काय झालेले रेकर होत आहेत. लेट x is equal to 3.17 रेकरिंग. याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 असं त्याचा नंबरिंग करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 विथ 100. दोन डिजिट्स रेकर होत आहेत म्हणून 100 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे, म्हणून 100x इज इक्वल टू, आता हे दोन डिजिट्स काय होणार आहेत डेसिमलच्या अलीकडे येतील आणि तरी पण पलीकडे काय आहे इन्फानाइट, हे दोन डिजिट्स आहेत 17 ते रेकरिंग मध्ये आहे. ओके, याला सेकंड नंबर देऊया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 2. Okay, 100x minus x is equal to 317.17 recurring minus 3.17 recurring. पहा 100x मधून x सबट्रॅक्ट झाले, 99x रिमाइंडर राहिलेला आहे इज इक्वल टू, आता 317 मधून 3 सबट्रॅक्ट झाले, व्हॉट इज द रिमाइंडर 340. आणि या डेसिमल नंतरचे जे 17 रेकरिंग आहेत दॅट ऑल विल बिकम 0. सो x इज इक्वल टू 340 डिवाइडेड बाय 99. हा कशाचा फॉर्म आहे p by q, तो आहे 3.17 रेकरिंग is equal to 314 divided by 99. यातल्या फोर्थ क्वेश्चन कडे जाऊयात आपण. फोर्थ क्वेश्चन आहे 15.89 रेकरिंग. पहा, लेट फर्स्ट स्टेप काय कन्सिडरेशनची, x is equal to 15.89 रेकरिंग, 89 रेकरिंग. ओके, मल्टिप्लाय किती न मल्टिप्लाय करावं लागेल, येस इक्वेशन 1 with 100. It will become 100x is equal to 89 अलीकडे येणार आहे 15,589.89 रेकर. याला सेकंड नंबर द्यायचा. सबट्रॅक्ट सेम स्टेप्स आहेत पहा, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की 10, 100 और 1000 कशाने मल्टिप्लाय करायचं आहे. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2.
100x minus x is equal to 1589.89 recurring minus 15.89 recurring. हे सबट्रॅक्शन येईल 99x is equal to इथे काय होईल सबट्रॅक्शन पहा 1589 मधून आपल्याला 15 सबट्रॅक्ट करायचे आहेत. तर 9 subtracted from that subtracted 5 remainder is 4 from 8 1 so it is 7 आणि इकडे काय आहे 15 म्हणजे 1574 पॉइंट पुढे काय येणार आहे 0 so x is equal to 1574 divided by 99. Okay, this is the form of in P by Q of 15.89 recurring is equal to 1574 divided by 99. त्याच्यानंतर जो फिफ्थ आहे तो पाहूयात आपण 2.514. सो लेट सगळ्या एक्झाम्पलच्या स्टेप्स सारख्याच आहेत. लेट x is equal to 2.514. या ठिकाणी पहा 3 डिजिट्स काय झालेले रेकर होत आहेत. सो मल्टिप्लाय याला 1 नंबर द्या. मल्टिप्लाय इक्वेशन 1 विथ आता किती मल्टिप्लाय करावं लागेल 1000 कारण 3 डिजिट्स रेकर होत आहेत. सो इट विल बिकम 1000x is equal to 514 अलीकडे येणार आहे. It will become 2514.514 recurring. Okay, this is your second equation. Subtract equation 1 from 2. So 1000x minus x is equal to 2514.514 recurring minus 2.514 recurring. So here it will be 999x is equal to आता या 2514 मधून 2 सबट्रॅक्ट झाले 2512 आणि पुढे सगळे 0 होणार आहेत. So x is equal to 2512 divided by 999. And this is the decimal. Its decimal form was 2.514 recurring and its P by Q form is 2512 divided by 999.